बघा, आजचं हे लेक्चर तुमच्या सर्वांच्या करिअरमध्ये एक नवीन मोड आणणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला शिकवलं जात आहे की आपलं स्वतःचं इंट्रोडक्शन कसं द्यायचं. बरोबर आहे. इंट्रोडक्शन देणं हे केव्हा होतं, जेव्हा तुम्ही एखाद्या जॉबला जाता. तिथं तुम्हाला सर्वात पहिला क्वेश्चन असतो की इंट्रोड्यूस युअरसेल्फ, अदरवाइज टेल मी अबाउट युअरसेल्फ. ह्या दोन गोष्टी विचारतात. जेव्हा केव्हा तुम्हाला कोणी काही विचारते की इंट्रोड्यूस युअरसेल्फ, आपण तिथंच गांभरून जातो. आपल्याला समजत नाही की अरे मला तर माझी स्वतःचीच माहिती नाही, मी काय सांगावं. मग तेव्हा काय, तर ह्या गोष्टी तुम्हाला कामा येते. आता याच्यामध्ये सांगायचं काय, जे कोणी तुमचे इंटरव्ह्यू घेत आहेत ते तिथं कशासाठी बसलेले असतात, तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी. त्यांना कोणाला एकाला त्या कंपनीमध्ये किंवा त्या एखाद्या गोष्टीवरती सिलेक्ट करायचं आहे जॉबला. बरोबर आहे की नाही. जॉबला जातात, इंटरव्ह्यू असतात, तेव्हा त्यांना कोणाला सिलेक्ट करायचं. मग तुम्हाला का सिलेक्ट करू नये, मग तेव्हा स्वतःला चांगल्या पद्धतीने आपण प्रेझेंट करायचं असतं. सपोज मी डॉक्टर नरेंद्र मुळे एका इंटरव्ह्यूला गेलो, ती जागा आहे एखाद्या प्रोफेसरची किंवा एक पोस्ट आहे प्रोफेसरची किंवा असिस्टंट प्रोफेसरची. तिथं मला इंट्रोडक्शन द्यायचं आहे. आणि तुम्ही असं गृहीत धरा की जेव्हा तुम्हाला परीक्षेमध्ये जर का प्रश्न येईल की इंट्रोड्यूस युअरसेल्फ, तर तुम्ही तिथं हेच सांगा, हेच लिहा, जेणेकरून तुमचे मार्क्स तुम्हाला व्यवस्थित मिळतील. मग काय सांगायचं, सर्वात पहिले त्यांना प्लीज करायचं. प्लीज करायचं म्हणजे काय, खुश करायचं. कसं खुश करणार, डायरेक्ट बोलायचं. आता तिथं सर पण असतील, मॅडम पण असतील, जो तुम्हाला प्रश्न विचारेल त्यांना उत्तर द्यायचं. मात्र लक्ष आपलं जे पॅनल बसलेलं आहे त्या सर्वांकडे असलं पाहिजे. ओके, क्लिअर. चला बघा, सुरुवात कशी करायची. गुड मॉर्निंग सर और मॅडम. सर असतील सर, मॅडम असतील मॅडम. तुम्ही और म्हणताना कसं म्हणणार, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग मॅडम. आणि मग सुरू करायचं. फर्स्ट ऑफ ऑल, सर्वात आधी, थँक यू फॉर गिव्हिंग मी दिस गोल्डन अपॉर्च्युनिटी टू इंट्रोड्यूस मायसेल्फ हिअर. मला इथे एक चांगली सुवर्ण संधी दिली स्वतःला इंट्रोड्यूस करण्याची, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो किंवा मानते. ओके, देन कंटिन्यू. आय एम, तुम्ही काय ते सांगायचं. आय एम बेसिकली फ्रॉम रावेर, महाराष्ट्र, बट करंटली स्टेइंग इन पुणे. मी प्रॉपर कुठला आहे, रावेर, महाराष्ट्र एक राज्य आहे, त्याच्यात एक रावेर तालुका आहे, तिथं आहे. बट करंटली, पण आता कुठे थांबलेलं आहे, इन पुणे, पुण्यामध्ये आहे. का, फॉर युअर सांगायचं, फॉर माय स्टडी किंवा ते दुसरा पर्पज असेल ते सांगायचं. कंटिन्यू करायचं. आय हॅव डन UG अँड PG इन ह्युमॅनिटी स्टडीज विथ इंग्लिश सब्जेक्ट. मी UG आणि PG म्हणजे ग्रॅज्युएशन, UG म्हणजे अंडर ग्रॅज्युएशन अँड PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन. म्हणजे ग्रॅज्युएशन म्हणजे आपल्या गावाच्या भाषेत BA आणि MA. कुठे केलेलं आहे तुम्ही, इंग्लिश स्टडीज मध्ये केलेलं आहे, म्हणजे इंग्लिश लिटरेचर मध्ये केलेलं आहे, ह्युमॅनिटी मध्ये. पुढे करायचं फ्रॉम, जिथं केलेलं त्या कॉलेजचं नाव किंवा त्या युनिव्हर्सिटीचं नाव. जर युनिव्हर्सिटी मध्ये केलं असेल तर युनिव्हर्सिटी सांगायची, कॉलेज केलं असेल तर कॉलेज सांगायचं. फ्रॉम MJ कॉलेज जळगाव, एवढं सांगायचं की MJ कॉलेज जळगाव मधून मी माझं UG आणि PG केलं. पुढे कंटिन्यू करायचं बोलताना. करंटली आय एम वर्किंग ॲज असिस्टंट प्रोफेसर इन KBC NMU जळगाव. आता सध्या मी काय करतो आहे, मी इथं तर इंटरव्ह्यूला आलो आहे, पण तरी सुद्धा मी काय करतो आहे, माझा जॉब आहे ऑलरेडी. मग मी कुठं, तर असिस्टंट प्रोफेसर म्हणून कवित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीमध्ये काम करतो आहे. आय हॅव डन, मी काय केलेलं आहे, माझं क्वालिफिकेशन काय आहे ते पण सांगायचं. आय हॅव डन नेट, सेट अँड PhD इन इंग्लिश. इंग्लिशमध्ये मी नेट आहे, सेट आहे आणि PhD सुद्धा केलेली आहे. मग पुढचा प्रश्न आहे की तुम्हाला किती वर्षाचा अनुभव आहे. कोणी म्हणेल मला 13 वर्षाचा अनुभव आहे, कोणी म्हणेल मला 10 वर्षाचा अनुभव आहे. तुम्ही फ्रेशर्स असणार तर आय एम फ्रेशर्स, आय डोंट हॅव एनी काइंड ऑफ एक्सपिरियन्स. आणि जर का तुम्हाला अनुभव असेल तर आपण साधारणतः 2 वर्षाचा अनुभव गृहीत करून तो सांगायचा. आय हॅव 2 इयर्स एक्सपिरियन्स ऑफ टीचिंग. शिकवण्याचा किती वर्षाचा अनुभव आहे, 2 वर्षाचा. आय बिलॉंग टू अ न्यूक्लिअर फॅमिली. नंतर आता फॅमिलियर बॅकग्राऊंड, न्यूक्लिअर फॅमिली मधून मी बिलॉंग करतो. आता आपल्या स्ट्रेंथ सांगायच्या, तुमच्यामध्ये काय गट्स आहे, तुम्ही काय करू शकता ते सांगायचं. माय स्ट्रेंथ्स आर, आय एम सेल्फ मोटिवेटेड, हार्ड वर्किंग अँड डिसिप्लिनेड पर्सन. माझ्या स्ट्रेंथ काय आहे, मी खूप हार्ड वर्किंग आहे, डिसिप्लिन आहे मला, आणि सेल्फ मोटिवेट सुद्धा आहे. म्हणजे मला दुसऱ्याकडून मोटिवेशन घेण्याची गरज नाही. जर माझ्यावर प्रेशर आलं तर मी एखाद्या विद्यार्थ्याकडे किंवा माझ्या मित्रांकडे पाहत नाही बसणार.
मी स्वतः मोटिवेट होईल की नाही मुझे करना है तो करना ही है. समझ में आया. अजून हार्ड वर्किंग आहे, कितीही काम द्या मेहनत कर, हार्ड वर्किंग आहे. आणि विशेष म्हणजे या सर्वांना जोड असते ते आपल्याला डिसिप्लिन पाहिजे. जर डिसिप्लिन नसू तर कोणीही सक्सेस होऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. चला पुढचं बघा. माय शॉर्ट टर्म गोल इज. मग आता आपला शॉर्ट टर्म म्हणजे सुरुवातीचा गोल काय आहे, आता सध्या काय आहे तर सांगायचं माय शॉर्ट टर्म गोल इज टू गेट अ जॉब इन reputed college and my long term goal is to achieve a good position where I can build my career and help the organization. शॉर्ट टर्म गोल काय आहे की एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये किंवा एखाद्या कंपनीमध्ये चांगल्या कंपनीमध्ये मला जॉब मिळायला पाहिजे. नंतर त्याच कंपनीमध्ये मी माझं करिअर करू शकेल अशी एक पोस्ट अचीव केली पाहिजे. आणि माझ्या करिअरला तर हेल्प करेलच, सोबत मी कोणाला हेल्प करेल, इन्स्टिट्यूशनला, कंपनीला किंवा जे काही असेल त्याला सुद्धा मी जिथे काम करतोय त्या कंपनीलाही किंवा ऑर्गनायझेशनलाही मी चांगली मदत करू शकू असं माझी इच्छा आहे. देन लास्ट टाइम म्हणायचं आपल्याला प्रत्येकाला हॉबीज विचारल्या जातात. आपल्या हॉबीज कधीही चांगल्याच असल्या पाहिजे आणि चांगल्याच सांगता आल्या पाहिजे. समजा तुम्ही जर याच्यात खोटं बोललं तर ते तुम्हाला नंतर प्रश्न विचारतील. काय सांगायचं, माय हॉबीज आर लिसनिंग टू म्युझिक. आजकालची जनरेशन आहे, आपल्याला गाणं ऐकायला खूप आवडतं. खरं खरं सांगायचं माय हॉबीज काय आहे, लिसनिंग टू म्युझिक. मला म्युझिक ऐकायला आवडते. मुली काय सांगतील, आय लाईक टू कुकिंग. ऍड करायचं लिसनिंग टू म्युझिक, कुकिंग अँड रीडिंग बुक्स. आता रीडिंग बुक्स जेव्हा तुम्ही सांगता तो तुम्हाला हे नाही विचारणार, जो इंटरव्ह्यू घेणारे आहेत ते तुम्हाला इंटरव्ह्यूवर कधीही विचारणार नाही की कोणतं गाणं ऐकतं बाबा, हे नाही विचारणार. पण तुमच्या बोलण्यामध्ये जर का रीडिंग बुक्स आलं तर मग आतापर्यंत कोणकोणती पुस्तकं वाचले तो प्रश्न नक्की. म्हणून काहीही सांगताना व्यवस्थित सांगायचं. तर इंट्रोडक्शन तुम्ही अशा पद्धतीने देऊ शकता. समजलं सर्वांना.